आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, उद्या मंगळवार आहे। उद्या 7 जानेवारीपासून शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि शाकंभरी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच पौष पौर्णिमेपर्यंत हे नवरात्र असतं। हे 7 दिवसांचं नवरात्र असतं ते बघा अत्यंत महत्त्वाचं आहे। या नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा अवश्य करा। आपल्याला कुलदेवीची सेवा करायला इतर दिवशी वेळ मिळत नसेल तर या नवरात्रामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे। शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपण सगळेच सेवा करतो, पण बघा शाकंभरी नवरात्र उत्सव जो असतो तोही तेवढाच महत्त्वाचा असतो जेवढा चैत्र नवरात्र किंवा शारदीय नवरात्र उत्सव असतो। आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आणि जरूर महिलांनी काही 2-3 गोष्टी आहेत त्या या उद्यापासून 7 दिवसामध्ये या गोष्टी तुम्ही करा। बघा, ज्या अशक्य गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी कधीच घडलेल्या नाही आहेत, आपली खूप इच्छा आहे पण त्या पूर्ण होत नाही आहेत, अशा अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील आणि अगदी सोन्याचे दिवस तुम्ही म्हणू शकता असे दिवस येतील। त्यामुळे या सेवा तुम्ही अवश्य या 7 दिवसांमध्ये तरी आवर्जून करायच्यात आणि आपल्याला उद्या अन्नपूर्णा मातेला एक वस्तू जरूर अर्पण करायची आहे। आणि हे लक्षात घ्या, फक्त उद्याच असं नाही तर या 7 दिवसांमध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची ही सेवा करा। ही वस्तू अन्नपूर्णा मातेला तुम्ही शाकंभरी पौर्णिमेपर्यंत अर्पण करा। बघा, आपल्या घरामध्ये वर्षभर खूप बरकत या गोष्टीमुळे येते किंवा या उपायामुळे येते। त्याचबरोबर आपल्याला अन्नधान्याची किंवा सुखसमृद्धीची काहीच कमतरता भासत नाही। त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करा। हा उपाय कसा करायचा आहे, अन्नपूर्णा मातेला कुठली वस्तू अर्पण करायची आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे। याशिवाय 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगते, महिलांनी जरूर या करा। अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, शाकंभरी देवी म्हणजेच अन्नधान्याची देवता, अन्नधान्याची देवी म्हणून ओळखली जाते। साक्षात ते आई जगदंबेचं रूप आहे, कुलदेवी आपली असते। आणि बघा, अशी एक कथा आहे की खूप प्राचीन काळी या पृथ्वीवर खूप दुष्काळ पडला आणि अन्नधान्याची खूप कमतरता झाली, पीक उगवेन असं झालं। तेव्हा सगळ्या देवी देवतांनी, ऋषीमुनींनी खूप तपश्चर्या करून देवीला प्रसन्न केलं आणि तेव्हा देवी प्रसन्न झाली। या पृथ्वीवर पिके बहरून आली, अन्नधान्याची समृद्धता आली आणि तेव्हा या देवीला भाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला। म्हणजेच काय तर शाकभाजीचा नैवेद्य दाखवण्यात आला, म्हणून या देवीला शाकंभरी देवी म्हणून ओळखलं जातं। आणि वर्षानुवर्ष अशाच प्रकारे पृथ्वी या प्रकारे पिकांनी बहरून जावी आणि आपल्याकडे अन्नधान्याची नेहमी बरकत असावी, यासाठी शाकंभरी नवरात्र उत्सव हा 7 दिवसांचा उत्सव हा साजरा केला जातो। बघा, आपल्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याची बरकत असावी, त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद, लक्ष्मीचा आशीर्वाद सतत आपल्यावर असावा, कुलदेवीचा आशीर्वाद राहावा, यासाठी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये 7 दिवस ही सेवा करायची आहे। कारण अत्यंत शुभ हे 7 दिवस आहे नवरात्रीचे, शाकंभरी नवरात्र उत्सवाचे हे दिवस आहेत। त्यामुळे मनोभावे तुम्ही आपल्या कुलदेवीची, त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची ही सेवा, हा उपाय मनोभावे करायचा आहे। कुठलाही उपाय करताना त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून तो उपाय करा। नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे। तर बघा, उद्यापासून या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे। सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या देवघरामध्ये तुम्ही एक मंगल कलश अवश्य स्थापन करा। तुमच्याकडे नसेल मंगल कलश तर उद्यापासून तुम्ही शाकंभरी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 13 तारखेपर्यंत हा मंगल कलश तुमच्या देवघरामध्ये अवश्य स्थापन करा। आणि तुमच्याकडे जरी मंगल कलश असेल तर उद्या तुम्ही स्वच्छ तो कलश धुवून घ्या, छान व्यवस्थित घासून घ्या, स्वच्छ पाणी त्यामध्ये भरा, हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं टाकून एक श्रीफळ त्यामध्ये ठेवा आणि एका डिशमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती हा मंगल कलश तुमच्या देवघरामध्ये अवश्य तुम्ही देवीचे स्वरूप म्हणून स्थापन करा।
एवढं काम आपल्याला अवश्य करायचं आहे। उद्या मंगळवार आहे बघा, उद्या मंगळवार आहे त्यामुळे देवीचाच वार आहे, त्यामुळे अवश्य सगळ्यांनी हा मंगल कलश स्थापन करा। उद्या काही कारणांमुळे तुम्हाला नाही जमलं मंगल कलश स्थापन करायला तर या 7 दिवसांमध्ये तुम्ही कधी पण हा मंगल कलश स्थापन करा, पण अवश्य करा। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण अवश्य करायचं आहे। तुमची जी कुठली कुलदेवी आहे तिचं नामस्मरण करायला विसरू नका। जर टाक असेल, मूर्ती असेल, कुलदेवीची फोटो असेल तर 11 वेळा 21 वेळा तुम्ही अवश्य कुंकुमार्चन करा। म्हणजे कुंकू घ्यायचं आपल्या 5 बोटांमध्ये आणि कुंकवाने कुलदेवीला अभिषेक करायचा। बघा, कुंकुमार्चन म्हणजेच काय तर कुंकवाने केलेला अभिषेक। कुंकू जे असतं ते कुलदेवीला अत्यंत प्रिय असतं, त्यामुळे या 7 दिवसात रोज महिलांनी अशा प्रकारे कुंकुमार्चनची सेवा ही करायची आहे। आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की आमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल, मूर्ती नसेल, फोटो नसेल तर काय करायचं? तुम्ही सुपारी घ्यायची आणि कुलदेवीचं स्वरूप म्हणून तुम्ही तिचं पूजन करायचं। दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या आणि एक तांदळाची राशी करा, त्यावरती ती सुपारी ठेवा। ही 7 दिवस ती सुपारी तिथे राहू द्या आणि रोज तुम्ही त्यावरती 11 वेळा किंवा 21 वेळा कुंकुमार्चन करायचं। तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करून हे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आता कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला माहीत नाहीये किंवा कोणती कुलदेवी आहे माहीत नाही, पण तुम्हाला सेवा मात्र करायची आहे, तर तुम्ही नवार्णव मंत्राचा 11 वेळा किंवा 21 वेळा जप करून हे कुंकुमार्चन सुपारीवर किंवा टाकावर, फोटोवर करू शकता। नवार्णव मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच। या नवार्णव मंत्राचा जप करत तुम्ही कुंकुमार्चनची सेवा अवश्य करा। सगळ्या महिलांनी ही सेवा करा। बघा, या कुंकुमार्चनच्या सेवेमध्ये प्रचंड ताकद आहे आणि जे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते तुम्ही वर्षभर वापरू शकता। तुम्ही स्वतःला त्याचा टिळा लावून घेऊ शकता। तर ही सेवा तुम्ही अवश्य करा। त्याचबरोबर या 7 दिवसांमध्ये रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावायचा आहे। सकाळी जरी नाही जमलं तरी संध्याकाळी अवश्य तुम्ही तुळशीसमोर रोज शाकंभरी पौर्णिमेपर्यंत असा दिवा लावा। बघा, अशा काही सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता। त्याचबरोबर महिलांनी अवश्य या 7 दिवसांच्या शाकंभरी नवरात्रोत्सवामध्ये एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून करा। बघा, याचे नक्कीच खूप सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जाणवतील। दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे म्हणजे आपल्या कुलदेवीची खूप प्रभावी सेवा आहे, त्यामुळे सर्वांनी हा दिवस किंवा हे जे दिवस आहेत तर ते वाया घालवू नका। एक तरी पाठ करा, म्हणजे रोज 2 तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत आणि अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीची तुम्हाला ही सेवा करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला रोज संध्याकाळी बरोबर 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये तुमच्या देवघरामध्ये कापूर बरोबर 2 लवंगा न विसरता जाळायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे, हे लक्षात घ्या। या 7 दिवसांमध्ये रोज तुम्हाला अशा प्रकारे कापूर आणि लवंग जाळून दुर्गा देवीची आरती करायची आहे, म्हणजे दुर्गे दुर्गटभारी ही आरती म्हणायची आणि नवार्णव मंत्राचा जप करत तुम्हाला कापूर आणि लवंगा अवश्य जाळायचे आहेत। ही सेवा तुम्ही अजिबात चुकवू नका। अत्यंत प्रभावी सेवा आहे। कितीही तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असतील त्या सगळ्या दूर होतील अशी ही आपल्या कुलदेवीची प्रभावी सेवा आहे। त्याचबरोबर बघा, उद्या मंगळवार आहे, शाकंभरी नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आहे। सर्वांनी जो मंगल कलश आपल्या देवघरामध्ये स्थापन केलेला आहे तर त्या कलशाला आवर्जून एक शेवंतीची वेणी तुम्ही अर्पण करा किंवा जो गजरा असतो फुलांचा तो तरी तुम्ही अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीला गोड पानाचा विडा म्हणजेच काय तर तांबूल हे अवश्य तुम्ही या 7 दिवसांमध्ये एकदा तरी अर्पण करायचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। तर आता बघा, शाकंभरी नवरात्रचा उद्या पहिला दिवस आहे, मंगळवार आहे, तर उद्या अन्नपूर्णा मातेला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे। त्यासाठी अन्नपूर्णा मातेला उद्या दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या। त्याचबरोबर
एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा आणि या अन्नपूर्णेच्या मूर्तीवर तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा अशा प्रकारे आपल्या 5 बोटांमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि ओम श्री अन्नपूर्णे नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला तांदळाने अशा प्रकारे देवीला अभिषेक करून घ्यायचा आहे। अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवता आहे आणि बघा शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला अवश्य अन्नपूर्णा मातेला असे तांदूळ अर्पण करायचे आहे, तांदळाने अभिषेक करायचा आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे, माझ्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याची बरकत असू दे आणि नेहमी सुख समृद्धी माझ्या घरामध्ये नांदू देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि या 7 दिवस तुम्हाला रोज हे जे तांदूळ आहेत तर ते एका डबीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत, जे अभिषेक केलेले आहेत किंवा अर्पण केलेले आहेत एका डबीमध्ये ठेवा तुम्ही आणि रोज 7 दिवस तुम्हाला अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेला अशा प्रकारे तांदळाने अभिषेक करायचा। डिशमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ ठेवून त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि नंतर तुम्हाला तांदळाने अभिषेक करायचा आहे। अशा प्रकारे 7 दिवस म्हणजे शाकंभरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही असा तांदळाने अन्नपूर्णा देवीवर अभिषेक करायचा आहे आणि ते तांदूळ साठवून ठेवायचे आहे। आणि हे जे तांदूळ आहेत साठवलेले तर काही तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या तांदळाची खीर बनवून त्याचं नैवेद्य तुम्हाला शाकंभरी पौर्णिमे दिवशी देवीला दाखवायचं आहे, कुलदेवीला दाखवायचा आहे। आणि बाकीचे तांदूळ तुम्ही तुमच्या तांदळामध्ये डब्यामध्ये मिक्स केले तरी चालतील। अवश्य हा उपाय सगळ्यांनी करा। वर्षातून हा उपाय जो आहे तुम्हाला फक्त नवरात्रामध्ये करता येण्यासारखा आहे, सगळ्यांनी करा। बघा खूप छान उपाय आहे आणि अशा या शुभ दिवसांमध्ये केलेले उपाय हे नक्कीच आपल्याला फलदायी ठरतात। तर अवश्य सगळ्यांनी या शाकंभरी नवरात्रोत्सवामध्ये हा उपाय करा। अन्नपूर्णा मातेला असे तांदूळ तुम्ही अर्पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।